कुठं यायला बरोबर. आपण काय म्हटलं तर कला आणि ललित कलेविषयी चर्चा केली आहे. कला कशाला म्हणायचं आणि ललित कला कशाला म्हणायचं. आता ललित कलेचे एकूण 6 प्रकार त्यांनी सांगितले की ललित कला जी आनंद देणारी आहे ती किती भागातून आनंद देते. ठीक आहे. त्या ललित कलेमध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर कोणत्या कोणत्या घटकाचा समावेश होतो ते 6 घटक एकूण सांगितले आहे. त्यात रूपभेद आहे, प्रमाण आहे, भाव लावण्य आहे, सादृश्य आहे, वर्णिकाभंग आहे. ठीक आहे. आता हे जे आहे 6 अंग आहे याचे, वर्णिकाभंग आहे आणि लावण्य योजना, भाव आहे. परत या 6 अंगाचा आपण कधी ना कधी अनुभव घेतलेला आहे. आता बघा, पहिला जो आहे तो रूपभेद आहे. रूपभेदाचं तात्पर्य काय आहे तर ते आकृती विशेषची आहे. म्हणजे रूप, एखादी कलाकृती असेल किंवा एखादा चित्र असेल, काही एखादी कलाकृतीमध्ये आपण परत मूर्ती समजून घ्या. ठीक आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत याचा पहिला जो भाग पडतो, पहिला जो भेद पडतो तो रूपभेद. मग एक विशिष्ट रूप असते त्याला. ठीक आहे. विशिष्ट रूप असते म्हणून त्याला ते रूपभेद. त्याच्यामध्ये मग त्याची साईज काय आहे, चौडाई, लंबाई, ठीक आहे, उंची, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या रूपभेदामध्ये येतात. तो बारीक आहे का, जाड आहे का, तो वर्ण कोणता आहे, या सगळ्या गोष्टी काय होते त्या रूपभेदामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लक्षात येते. हे जी इन्फॉर्मेशन तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, इन्फॉर्मेशन दिसत आहे का स्क्रीनवर? ती हिंदी इन्फॉर्मेशन आहे. तिला जर थोडं वाचलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं रूपभेद कशाला म्हणतात. लक्षात येत आहे का? रूपभेद लक्षात येत आहे का? आपण एखादी कलाकृती पाहतो, पहिल्या क्षणी आपण काय पाहतो, त्या कलाकृतीच्या रूपाला पाहतो. जे बाह्य रूप राहते ते आपल्याला दिसते, त्या रूपाला आपण काय करतो, पहिल्या क्षणी आपली जी नजर भिडते ती त्या रूपाला राहते. तुम्ही एखादी कलाकृती पाहिली असेल आता, तर ती कलाकृती, मग ती आकृती म्हणजे ती मूर्ती असू शकते, ती चित्रकला असू शकते, चित्र असू शकते, स्थापत्य असू शकते, कोणतीही असू शकते. तर त्याची आकृती काय आहे, ठीक आहे, त्याला विशिष्ट ओळख राहते. ती ओळख कशी आहे, त्या सगळ्या गोष्टीचा जो आपण पाहत असेल ना, तर ते रूपदर्शन जे आहे ते कशाच्या भरोशावर होते? हॅलो, लक्ष, हॅलो, आवाज येतोय? रूपभेद. आता याला परत आपल्याला सोपं करून सांगताना, कलाकृती किंवा एखाद्या कवीचं, एखाद्या साहित्य असेल, एखाद्या कलाकाराचं, एखादी त्याची कोणती एखादी तयार केलेली चित्र असेल किंवा विशिष्ट त्याची आकृती असेल, आकृती म्हणजे त्याची मूर्ती असेल किंवा अन्य कोणती, ठीक आहे. तर त्या 2 गोष्टी आपल्याला पाहत असे लक्षात येतात. एक पहिला तर येते की आपण विशिष्ट त्या आकृतीला पाहतो. तर इथे मी तुम्हाला उदाहरण दाखल काय दाखवू परत. दोन गोष्टी येतात. एक ध्वनीमध्ये शिकतो आपण ते, एक असं वाच्यार्थ आणि दुसरा एक असं प्रतीयमान अर्थ.
वाच्यार्थ म्हणजे जसं आहे दिसत आहे तसा एक त्याचा अर्थ, आणि प्रतीयमान अर्थ म्हणजे त्याच्या अगदी विपरीत अर्थ. ठीक आहे. आता एखादी कलाकृती आपण पाहत आहोत, समजा आपण एखादी मूर्ती पाहत आहोत, तर मूर्ती पाहिलं की पहिलं ज्ञान काय होते आपल्याला? त्या मूर्तीच्या आकाराचं ज्ञान होते, त्या मूर्तीच्या ठेवणचं ज्ञान होते. मग आकाराचं ज्ञान मध्ये ती उंच आहे, छोटी आहे, मोठी आहे, काय तिचं स्क्वेअर फूट मध्ये कशी आहे, उंचीला किती आहे, लांबीला किती आहे, सगळं झालं आपल्याला आकाराचं ज्ञान. त्याच्या नंतर त्या वर्णाचं असेल, मग तो कोणत्या कलरचा आहे, मूर्ती कोणत्या कलरची आहे, वर्ण ज्ञान तिथून होते. पण त्याच्यानंतर एक वेगळं परत एक ज्ञान होते, आनंद प्राप्त होतो दुसरा, म्हणजे जे चक्षु आपले त्या आकृतीला पाहत आहे, ती आकृती जशीच्या तशी आपण तर आपल्या डोळ्यांनी पाहतो, ऍज इट इज आपल्या ते लक्षात येत आहे. परंतु त्या कवीला औषधी त्याच्या त्या काव्यातून किंवा त्या कलाकाराला त्याच्या त्या कृतीतून आपल्याला जे सादर करायचंय, त्याला जे सादर करायचंय ते आपल्याला आपल्या बुद्धीनी ज्ञात होते, आपल्या आत्मतत्वाने काय होते ते ज्ञान होते, की कवीला या कलाकृतीच्या मागे हे सांगायचंय. तर आता आपण वृक्ष तोडवर वगैरे चित्र पाहतो, किंवा स्त्री भ्रूण हत्येवर चित्र पाहतो, किंवा स्त्रियांच्या समस्या आपण अनेकदा चित्र पाहतो की स्त्रियांच्या विकट समस्येविषयी चित्र काढलेले असते कलाकारांनी. तर याच्यामध्ये आपण काय करतो ते तो एखादा सीन क्रिएट करतो आणि तो सीन तिथे पेंट करतो चित्रकार. पण आपण काय करतो, त्या सीन मधून जो मेसेज द्यायचा तो मेसेज समजून घेतो, आणि तो मेसेज कशाच्या बळावर समजून घेतो, त्या चित्राचा तर बरोबर आहेच, म्हणजे चित्र पाहून ज्या काही गोष्टी त्यांनी त्या चित्रात रंगवल्या आहेत तो तर आधार आहेच, परंतु आपल्या बुद्धीलाही आपण तो आपली बुद्धी काय करतो, तो मेसेज एक्झॅक्ट मेसेज काय तो आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो. तशा वेळी काय होतं, आपल्याला आनंद होतो की आपण त्या कवीला जे सांगायचं ते एक्झॅक्ट तिथपर्यंत पोहोचलो. ठीक आहे. हा आहे तो, हा जो भेद आहे तो रूपभेदाचा आहे. मग ललित कलेमध्ये रूपभेद पहिल्या नंबरवर आहे. त्याला जर त्याला मी अंडरलाईन करतो बघा, समजा त्याची जी काही छटा असेल त्या कलाकृतीची, तो एक झाला जे त्याला सांगायचं, जे डोळ्याच्या द्वारे आपल्याला माहिती पडते. दुसरं जे आंतरिक सौंदर्य आहे, जसे इथं माधुर्य निहित म्हटलंय, आंतरिक सौंदर्य ते फक्त बुद्धीनेच काय होते, अनुमित होते. अनुमान आपण कशाच्या भरोश्यावर घेऊ शकतो, बुद्धीच्या भरोश्यावर घेऊ शकतो. म्हणजे ललित कलेमध्ये पहिला जो रूपभेद सांगितला आहे की तो म्हणतो की एखादी वस्तू पाहिली तर त्या वस्तूला पाहताच क्षणी त्या वस्तूचा तो ज्ञात होते, आनंद तो होते, ती दिसली, दृष्टीस पडली तर, पण त्याच्या मागे जो अर्थ आहे तोही आपल्याला काय होते, आपल्या बुद्धीने कळतो. ठीक आहे. म्हणून याला मगाशी म्हटलं होतं की यथार्थ आणि वाच्यार्थ, वाच्यार्थ आणि प्रतिमान. वाच्यार्थ आता हे झालं वाच्यार्थ आणि प्रतिमान काव्याच्या दृष्टीनं, प्रतिमान किंवा व्यंग्यार्थ. ठीक आहे. आता हे जी आहे लंबी, चौरस, गोल, मोठी, पतली, सफेद, ह्या सगळं आपण व्हिज्युअली ज्ञान होते, डोळ्यानं ज्ञान होते. तर ते एक मिनिट, ठीक आहे. तर हे झालं कलाकृती संदर्भात, मूर्ती असेल किंवा वास्तुकला असेल किंवा शिल्पकला असेल, समजा हातीच्या दातापासून तयार केलेलं एखादं असेल, क्राफ्ट असेल. ठीक आहे. तो झाला एक वेगळा पार्ट. आणि काव्य ही एक आनंद देणारी गोष्ट आहे, त्यालाही आपण कलेमध्येच इन्क्लूड करतो. मग अशा वेळी हा जो अर्थ आहे तो कसा समजून घ्यायचा. ठीक आहे. तर काय मग, तर काव्याचा दोन अर्थ निघतात, एका शब्दाचे दोन अर्थ. याला एक म्हणतात वाच्यार्थ आणि दुसरा म्हणतात व्यंग्यार्थ. वाच्यार्थ म्हणजे काय, तर जसाच्या तसा अर्थ प्रतीत होतो आपल्याला, जसा शब्द आहे, लिटरेट मिनिंग ज्याला म्हणतो, शब्दशः अर्थ ज्याला म्हणतो. मग एखाद्याला जो
त्या शब्दातून जो अर्थ प्रतीत होत आहे तो झाला वाच्यार्थ, शब्दाचा अर्थ. व्यंगार्थ म्हणजे काय की तोच अर्थ त्याच शब्दाच्या बळावर एक वेगळा अर्थ देणार. शब्द तीच राहणार, वाच्यार्थ तोच राहणार, पण त्याही वाच्यार्थाच्या त्याच शब्दाच्या त्याच वाच्यार्थाच्या बळावर आपल्याला परत एक वेगळाच अर्थ प्रतीत होतो, त्याला आपण व्यंग्यार्थ असं म्हणतो. ठीक आहे. हा व्यंग्यार्थ बुद्धीच्या बळावर आपल्याला ज्ञात होतो. वाच्यार्थ तर आपल्याला आपल्या ऍव्हरेज ज्ञानावर होते, शब्दाच्या ज्ञानावर पावते, पण व्यंग्यार्थ मात्र आपल्याला काय होते, आपल्या बुद्धीच्या आधारे ज्ञात होते की याला हा हे म्हणायचे येतात. ठीक आहे. तर हे जे व्यंग्यार्थ प्राप्त होते तर तो ललित कलेत तो जो आनंद देण्याचं काम करते, तो आनंद देण्याचा काव्यातून हा व्यंग्यार्थ करते. ठीक आहे. याचं एक उदाहरण बघू आपण. उदाहरण काय देतात, ध्वनी आपल्याला पुढे बघायचं आहे पुढच्या सेमिस्टरला. तर ध्वनीमध्ये काय होते एक उदाहरण आहे ते बघू आता आपण. ध्वनी सिद्धांत आनंदवर्धनाचा. एक प्रेमी युगल राहते, ते एका निर्जन ठिकाणी नदीच्या किनारी काय करते, त्याचं ठिकाण राहते भेटायचं, नित्य ते तिथे भेटत राहतात. पण त्याच टाइमला ज्या वेळेला ते दोघं प्रेमीयुगल जात असते त्या निर्जन ठिकाणी, त्याच निर्जन ठिकाणी एक साधू म्हणजे एक व्यक्ती, गृहस्थ व्यक्ती काय करतो, दररोज त्याच टाइमला त्या नदी तीरावर आंघोळीला येतो. पण तो जो येतो तिथे त्याचा मात्र या दोघांना त्रास होतो, त्याला संकोच वाटतो तो येण्याचा. परंतु ते त्याला डायरेक्ट म्हणू शकत नाही की येऊ नको म्हणून, आम्ही राहतो इथे म्हणून, असं वगैरे काय म्हणता येत नाही. म्हणून ते काय होतं, संकोच मध्ये राहते, तो येतो. तर मग एक दिवस काय करतो तो प्रेमी, म्हणजे तो एक मुलगा, जो मुलगा आहे तो मुलगा त्या ब्राह्मणाला, त्या नित्य येणाऱ्या व्यक्तीला ती सांगतो की आता तुम्ही इथे काय करा, बिंदोक या, तुम्ही या निसर्ग, या नदीच्या तीरी निसर्ग ठिकाणी तुम्ही दररोज या. का? कारण की तुम्ही ज्या कुत्र्याला भीत होता, ज्या कुत्र्याला भीत भीत तुम्ही येत होता, त्या कुत्र्याला इथं नित्य राहणाऱ्या वाघाने खाल्लंय म्हणते. काय म्हणत आहे, तुम्ही ज्या कुत्र्याला घाबरत होता, तो जो पुरुष होता, तो त्या नदी तीरावर येत असताना कुत्र्याला घाबरत होता, जो कुत्र तिथे राहत होता, त्याला म्हणते की तुम्ही आता इथे बिंदोक या, निसंकोच या, रेग्युलर या. का? कारण की तुम्ही ज्या कुत्र्याला घाबरत होतात ना, त्या कुत्र्याला इथे नित्य राहणाऱ्या, नेहमी राहणाऱ्या वाघाने काय केले म्हणते, आता खाल्लंय म्हणते. त्याला आता तुम्हाला टेन्शन नाही, तुम्ही आता इथे या. याचा वाच्यार्थ काय झाला की तुम्ही या, तुम्ही या. व्यंगार्थ काय झाला, व्यंगार्थ काय होतो, काय होईल मित्रांनो व्यंगार्थ, ते संकोच करत होते सांगण्यासाठी ऋषीला की त्यांना भीती वाटत आहे, हा व्यंगार्थ. ठीक आहे. म्हणजे हा व्यंगार्थ नाही त्या बोलण्यामागचा. तो म्हणते की तुम्ही बिंदू घ्या, आता तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही. ते डायरेक्ट म्हणू शकत की तुम्ही येऊ नका म्हणून, म्हणून त्यांनी वाघाचं वाघाची काय ती दाखवली, बरोबर आहे, वाघाची भीती दाखवली, वाघाची भीती दाखवली, अगदी बरोबर आहे. तो काय सांगत आहे की तुम्ही इथं कुत्र्याला भेट होता येताना, ठीक आहे, तुम्ही काय करत होता, कुत्र्याला घाबरत घाबरत इथे येत होता. आता तर इथं वाघ आहे, तुम्ही कुत्र्यालाच घाबरत होता, आता तर मात्र वाघ आहे. म्हणजे काय, त्याला काय म्हणायचंय की आता तुम्ही इथे येऊ नका. पण तो म्हणतोय का तसा अर्थ येतोय का, तसं म्हणतोय का तो, नाही. तो म्हणतो या, तुम्ही इथे रेग्युलर या, तुम्ही ज्या कुत्र्याला घाबरत होते ना त्याला त्या इतर राहणाऱ्या नित्य राहणाऱ्या वाघाने खाल्लंय म्हणते. म्हणजे आपण जो वाचत आहोत तो वाच्यार्थ की इथे या, आणि त्याच वाक्याचा अर्थ व्यंगार्थ जो निघतो का इथे येऊ नका. आता या काव्यातला जो आहे तो जो इथे आहे तो व्यंगार्थ आहे, तो आनंद देऊन जातो. ठीक आहे. एका वेळीच दोन्ही म्हणत आहे का सर तो ऋषी?
म्हणजे या आणि नका या. येऊ सुद्धा. तू नकाच येऊ म्हणत आहे, त्याला म्हणायचे की येऊ नका, परंतु तो येऊ नका असं म्हणू शकत नाही, म्हणून तो काय म्हणतो, या. या. त्याचा अर्थ आहे की येऊच नका, म्हणजे त्याला म्हणायचं येऊ नका जे आपल्याला आता समजत आहे. परंतु एखादा जर असेल ज्याला बुद्धीच्या बळावर हे क्लिअर होत नाही की हा व्यंग्यार्थ काय सांगत आहे, तर तो वाच्यार्थाला अर्थ समजेल की तो म्हणेल की ठीक आहे, या असं म्हणत आहे. ठीक आहे. कधी कधी आपल्या बोलण्यातला तिरकस अर्थ असतो, तिरका असतो. आपण हे सर्वसाधारण माणसं जेव्हा बोलतो तर तिरकस बोलतो कधी कधी. ते पुढच्याला समजून घ्यायचं राहते की याला काय म्हणायचं आहे. टोमणेबाजी, टोमणे मारता की नाही तुम्ही एकमेकाला? ऐकलं असेल ना कधी टोमणा तुम्ही? टोमणा काय राहतो? जो वाक्य बोलताय तोच अर्थ राहतो का? तर जसं आपल्या घरचे म्हणते तुला जे करायचं ते कर, पण त्यांचा अर्थ तसा नाही राहत, म्हणजे तू करूच नको असा राहत, असंच आहे ना. घरचे काय म्हणते, तुला काय करायचं ते कर म्हणते, याचा अर्थ काय राहते? घरच्याला काय वाटत, आई वडिलांना काय वाटत ते डायरेक्ट करावं. हा. जर तसं असतं, तसं नसतं तर घरच्यांनी म्हटलं असतं बरं तुला हे करायचंय का, ठीक आहे हेच कर. ट्रेस देऊन म्हणतात का त्याच्यावर? नाही. ते म्हणतात की तुला का करायचंय ते कर, का करायचंय कर, याचा अर्थ तू आता हे करू नको, आम्ही सांगतो ते कर. बरोबर आहे. पुन्हा आता तुम्हाला थोडं थोडं समजत आहे. लक्षात येते, आनंद लक्षात येते का त्याच्यातून? ज्याला अर्थ समजत आहे त्याला आनंद येतो. येते का लक्षात? हो सर. हो सर. तो वाच्यार्थ असतो, तो अर्थ देतो आपल्याला. ठीक आहे, पुढे बघू. हो. हे वाचा, तुमच्या 2 मिनिटं वाचा, तुम्हाला हे लक्षात येईल की काय म्हणायचं आहे. हम्म. आले झाले, पुढे जाऊ.
पुढे बघा. प्रमाण काय? प्रमाण आहे. प्रमाण कशाला म्हणतात? प्रमाण सबूत. सबूत. पुन्हा पुरावा. पुरावा. सबूत पुरावा एकच झाला. परत समानता. समानता. प्रमाण कमी जास्त. बरोबर आहे. हे कोण सांगितलं प्रमाण कमी जास्त? मी सर. नाव काय? ते मला दिसत नाही कोण बोलत आहे. तर काही रश्मी मांडवकर. हो. बरोबर आहे. प्रमाण म्हणतो आपण मेजरमेंट. प्रमाण माप. मोजणे. ठीक आहे. या हिशोबाने इथे काय केलंय? प्रमाण या अर्थी इथे वापरला आहे. ते काय म्हणताय? कलाकृती आहे. तर कलाकृतीतून जे काही द्यायचं आहे तर त्याला एक प्रमाण राहते. ऍक्टिंग करते, ऍक्टर आहे, ऍक्टिंग करण्याचं एक प्रमाण आहे. ठीक आहे. प्रमाणाच्या बाहेर ऍक्टिंग केली तर आपण काय म्हणतो? ओव्हर ऍक्टिंग. ओव्हर ऍक्टिंग म्हणतो की ना. ओव्हर ऍक्टिंग करताय म्हणून ती ओव्हर ऍक्टिंग आनंद जाते का? ती चिडचिड निर्माण करते ना. आहे की नाही? म्हणजे एक ठरलेलं प्रमाण राहते. आपण कोणतीही गोष्ट प्रमाणात जर घेतली, प्रमाणात जर तिचा वापर केला तर तिचं त्या वस्तूची उपयोगिता 100% सिद्ध होते. पण त्याच वस्तूचा वापर जर आपण अनावश्यक ठिकाणी किंवा अति केला तर काय होऊ शकते? ती आपली गोष्ट काय करू शकते? बिघडू शकते. जसं थंड हवेच्या ठिकाणी शरीरातली उष्णता कायम ठेवा म्हणून काय अल्कोहोल घेतात तिथचे लोक. थंड हवेच्या ठिकाणी अल्कोहोल म्हणजे दारू. ठीक आहे. समजा आता काश्मीर आहे किंवा तिकडे इंग्लंड आहे, इकडे वगैरे काय करतात ते लोक? काय करतात? थंड हवेच्या ठिकाणी राहतात आणि शरीराची उष्णता कायम राहावं म्हणून ते काय करतात? अल्कोहोल घेतात, ड्रिंक घेतात. ते नॉर्मल आहे. ते प्रमाणात राहते. ठीक आहे. आपल्याकडे त्याची गरज आहे का? नाही. आपल्याकडे टेम्परेचर 42, 45, 47, 48 राहते. तरी तापत्या मे महिन्यात काय करते? नवरदेवाच्या वरातीतले बेटे पिऊन राहते. वर तर ऊन आहे म्हणजे 48 डिग्री टेम्परेचर आहे. ठीक आहे. आणि तो 48 डिग्री मध्ये जबकि जो अल्कोहोल तो घेतात त्या अल्कोहोलची उपयोगिता ती त्या टेम्परेचरला नाहीच आहे. तरी ठीक आहे, प्रमाणात राहिलं तरी काहीतरी होईल. तो त्यालाही प्रमाणाच्या बाहेर घेते फुकट भेटली म्हणून. तो काय करतो? फुकट आहे म्हणून त्यालाही प्रमाणाच्या बाहेर घेतो. मग काय होते? काय कंडिशन होते? अनुभव असेल ना तुम्हाला, कोणाच्या लग्नात वग्नात गेला असेल ना कधी? अरे कोणीच गेलं नाही अजून? तुमच्याकडे लग्न साध्यतेत होतात का? पडून राहते. माणूस जे भांडे आणायला गाडीने नेली आणलेली राहते नवरदेवानं, बिचारे हाच गाडीमध्ये त्याले ते त्याची सोबती टाकून आणावं लागते. भांडे कमी येते नवरींकडून. ठीक आहे. तो काय होते? फार पडून राहते, कुठेतरी माती खात राहते, गटारीत पडून राहते बिचारा. त्याच्याकडे लक्ष देत नाही मायबाप कोणी. म्हणजे प्रमाण काय? एखादी गोष्ट तिला प्रमाण आहे, एक ठरलेला मेजरमेंट राहते. ती त्या मेजरमेंट मध्ये असेल तरच आणि तरच आनंद देते. तर कलाकृती असू द्या, काव्य असू द्या, एका प्रमाणात असणं गरजेचं आहे म्हणते. आता समजा समुद्राचं चित्र काढायचं आहे, तर समुद्राचं चित्र काढत असताना त्याच्या ज्या लाटा आहे, त्याची जी विशालता आहे, एका साध्या A4च्या पेजवरही आपण काय करू शकतो? त्याची विशालता आपण तिथे दाखवू शकतो. दाखवू शकतो की नाही?
केवढा मोठा अरबी समुद्र तुम्ही एका A4च्या पेजवर काढू शकता. A4च्या काढू शकतो की नाही? हो सर. काढू शकतो ना. कशाच्या भरोश्यावर काढू शकतो आपण? कलरच्या भरोश्यावर. आपण छटा देतो, वेगवेगळ्या छटा, जवळच्या पाण्याची वेगळी छटा, मधातल्या पाण्याची, काठावरच्या, त्या जेवढं पाणी दूर दूर जाईल तेवढं ते डार्क कलर करत नेतो आपण. ठीक आहे. पाहणारा व्यक्ती आणि हा सगळा ओशन एका पेजवर काढला असं आपण समजू शकतो. ठीक आहे. आकाश, तेवढं मोठं विशाल आकाश आहे, तेही आपण काय करू शकतो, एका A4च्या पेजवर दाखवू शकतो. पण केव्हा? जेव्हा ते प्रमाणात आपण त्याला कलर करू. ठीक आहे. आणि ते जर प्रमाणात राहिलं तर आपल्याला काय होते, आनंद देऊन जाते. साधा तुम्ही मेकअपही करा, तुम्ही लेडीज आता मेकअपला जास्त तुम्ही हे करता, महत्व देता किंवा तुमचा आवडीचा भाग आहे साधा मेकअप. त्या मेकअप वालीन जर तुम्हाला ओव्हर मेकअप करून दिला तर तुम्ही दिसाल का व्यवस्थित, सुंदर दिसाल? अरे कोणीतरी रिस्पॉन्स द्या. झाले आपले 7 मिनिटं आहे शेवटचे. चुडेल सर दिसणार. केलाच नाही तर माहितीच नाही. अरे तू नाही केला पण कोणाचा पाहिला तर असेल. तुम्ही एखाद्या लग्नात समारंभात जातो आपण तर पाहतो का नाही, ओव्हर मेकअप पाहतो की नाही? विचित्र दिसणार सर एकदम. चित्र दिसते आहे की नाही? म्हणजे त्या व्यक्तीला ज्या गोष्टीसाठी तो मेकअप केला राहते ते आउटपुटच निघत नाही. कशामुळे निघत नाही? कारण की ते प्रमाणाच्या बाहेर झालं आहे म्हणा. ठीक आहे. म्हणून कोणतीही गोष्ट प्रमाणात राहिली तर त्या गोष्टीचा काय होते, आनंद भेटतो, अन्यथा आनंद प्राप्त होत नाही. ठीक आहे. आता एखादी कलाकृती त्यांनी खूपच कलर करून ठेवलं असेल चित्रामध्ये, खूपच भडक. आता साधी रांगोळी आपण काढतो, रांगोळी काढताना आपण आपले सेन्स वापरतो की नाही? कशासाठी वापरतो रांगोळी काढताना? सरळ आणि व्यवस्थित आली पाहिजे आणि कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित दिसला पाहिजे. कलर कॉम्बिनेशन आपण त्याला व्यवस्थित वापरतो. साधे आपण कपडे घालतो तरी आपण जे अंगावर आपले कपडे विकत घेतो ते विकत घेताना आपण त्याला प्रमाण पाहतो की नाही? कलरचं प्रमाण पाहतो. आता मात्र ट्रेड बदलला, नाही तर पूर्वीच्या काळात नाही का एक शिस्त होती, ठरलेली शिस्त होती की कलर, या कलरचा पॅन्ट आणि या कलरचा शर्ट एकमेकाला मॅच झाला पाहिजे. आता काही घालतात, फॉरेन हे आपले हिरो लोक घालतात, तर त्याच्यात अनुसरण कोणी सगळे जण करायला लागल्यात. आता ते काही राहिलं नाही, परंतु तिथे एक प्रमाण आहे, एक स्टँडर्ड आहे की या कलरचा पॅन्ट आणि या कलरचा शर्ट. डार्क पॅन्ट असेल तर लाईट शर्ट. ठीक आहे. पाहिला का तुम्ही पिवळा पॅन्ट वगैरे कोणाचा, शेंद्री पॅन्ट आता आहे, पूर्वी एक 5 वर्ष अगोदर नव्हता, पिवळा पॅन्ट घालत नव्हते लोक, पिवळा शर्ट घालायचे. ठीक आहे. कारण की ते प्रमाणाच्या बाहेर होते पिवळा पॅन्ट वगैरे. कलाकृती पाहिली तुम्ही, समजा एखादा पुरातत्व पाहिलं, ते गजगज दिसलं तर आनंद देते का? आनंद प्राप्त होतो का? नाही. याच्यात उदाहरण पाहिजे, ताजमहल खूप मोठा आहे म्हणून सुंदर आहे का? नाही, त्याच्यावरती काम केलंय. हा, त्याचं मोठं त्याच्या सुंदरतेचं कारण नाही आहे. कारण काय आहे त्याच्या सुंदरतेचं? त्याच्या बारीक बारीक गोष्टी काय केल्या त्यांनी, वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलाय ज्या आपल्याला दिसत नाही. मग त्याचे मिनार असतील, मिनार तर इकडे 4 मिनार पण आहे हैदराबादला, परंतु ते वेगळे आहेत. ते ताजमहलच्या मिनाराशी त्याची बरोबरी नाही. किंवा ताजमहलचं वरचं जे घुमट आहे, डोम आहे,
त्या डोमशी अन्यत्र असणाऱ्या घुमटचं किंवा डोमची बरोबरी होत नाही. ते युनिकता आहे. ते सगळ्या गोष्टी ताजमहल तयार करत असताना एका विशिष्ट प्रमाणात वापरल्या गेल्या आहेत. म्हणून तो ताजमहल काय होतो आपल्याला प्रमाणात असल्यामुळे आनंद देतो. जर ते प्रमाणाच्या बाहेर असतं तर ते ताजमहल कोणी पाहायला गेलं असते का? ठीक आहे. नाही. आता हाईटच्या संदर्भात आपण म्हणू शकतो, हाईट जर खूपच असेल तर प्रमाणाच्या बाहेर 7-8 फूट असेल तर कसं वाटतं? विचित्र नाही वाटत? हो. एकदमच बटू असेल 1.5-3 फूट तरी विचित्र वाटते. आणि स्टँडर्ड हाईटही आहे, जे प्रमाण आहे हाईटचं 5'5", 6, पुरुष असेल तर 6, 6.25 खूप झालं, लेडीज असेल तर 5, 3 ते 5'8" मधात व्यवस्थित हाईट आहे ना. एक प्रमाण आहे. लक्षात येत आहे? हे जे प्रमाण आहे हे देखील प्रमाण काव्यातलं असू द्या किंवा कलाकृतीतला असू द्या, ते काय होते? आनंद देऊन जाते. तो एक ललित कलेचा काय आहे? एक भाग आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपला मी प्रयत्न केला, मग 1 तास बनवून घ्यायचा, पण 1 तास काही ते होऊ शकलं नाही. त्याच्यामुळे आपण आजचं हे जे लेक्चर आहे हे 2च टॉपिक आपण क्लिअर करू शकलो. वेळ फार कमी राहिला आपल्याकडे. शेवटचे 2 मिनिट आहे, तर मला सांगा याच्यात कुणाला अडचण आहे का गेलेल्या 2 टॉपिक मध्ये? आपण जाऊ हळूहळू, आपला सिलेबस होऊन जातो, काही टेन्शन नाही. नाही सर. ठीक आहे. 1 तास नाही सर. चला, 1 तासाचा प्रयत्न केला पण ते नाही होऊ शकलं. ठीक आहे. मग लास्ट 1 मिनिट 50 सेकंद अडचण असेल तर विचारा. आता याच्यातले राहिलेले भाव आहे, लावण्य योजना आहे, सादृश्य आहे, वर्णिकाभंग, 4 टॉपिक, आणि कलेची ललित कलेची विशेषता त्याचे 6 टॉपिक हे पुन्हा आपल्याला बघायचे. साधारणतः 2 ते 3 लेक्चर आपले जातील. ठीक आहे. लक्षात येत आहे? हो. चला थांबू आपण इथे. हम्म. चला ठीक आहे.